बीएमसी बाहेरचा रस्ता आता मोकळा करण्यास सुरुवात झाली आहे। ही थेट दृश्य आपण काही पाहतो तर पोलिसांनी बीएमसी समोरचा रस्ता आता मोकळा केलेला आहे। मुंबई महापालिकेसमोरची वाहतूक आता सुरळीत होते। अजूनही मराठा आंदोलक या ठिकाणी उभे होते आणि आता रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झाली आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, आता रस्ता मोकळा झालेला आहे का? निखिल, आपण पाहतो की बीएमसी समोरची वाहतूक जी आहे ती आता पूर्ववत करण्यात आलेली आहे। पोलिसांनी पहिल्यांदा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर हळूहळू पोलिसांनी त्यांची अजून समजूत घातली आणि त्यानंतर आंदोलक जे आहेत ते एका बाजूला आलेले आहेत। अजून सुद्धा काही आंदोलक रस्त्यावरती दिसत आहेत, मात्र गाड्यांची वर्दळ जी आहे ती सुरू झालेली आहे। या बाजूला आपण पाहतोय की अतिरिक्त मनुष्यबळ पोलिसांनी मागवलेलं होतं आणि त्यानंतर दोरीच्या सहाय्यानं बॅरिकेटिंग करून एका बाजूला सगळ्या आंदोलकांना करण्यात आलेलं आहे आणि एक बाजू जी आहे ती पूर्णपणे मोकळी ठेवण्यात आलेली, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या ज्या काही गाड्या आहेत त्यांची वर्दळ कायमी रस्त्यावरती सुरू राहावी आणि कुठल्याही पद्धतीची वाहतूक कोंडीनं जनजीवन किंवा मुंबईतली वाहतूक जी आहे ती विस्कळीत होऊ नये। मुंबईच्या आझाद मैदानचा जो काही भाग आहे तिथल्या बाजूच्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। मात्र जे फ्लायओव्हरवरून खाली हुतात्मा चौकात, त्याचबरोबर पुढे कोर्ट आणि मंत्रालयाच्या दिशेने जाणारी जी काही वाहतूक आहे ती पुन्हा एकदा पूर्ववत झालेली आहे। सकाळपासून सगळे आंदोलक या रस्त्यावरती होते। सकाळी मुसळधार पाऊस होता, त्या पावसात सुद्धा आंदोलक रस्त्यावरती ठाण मांडून होते आणि गाड्यांची अडवणूक त्यांनी केलेली होती। मात्र बराच वेळ पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर आता सगळे आंदोलक जे आहेत ते रस्त्यातून बाजूला उठलेले आहेत आणि पोलिसांनी अतिरिक्त कुमक जी मागवलेली होती त्याचा आधार घेत सगळ्या आंदोलकांना एका बाजूला करण्यात आलं आणि त्यानंतर दुसरी बाजूची जी आहे लेन जी आहे ती पूर्णपणे रिकामी करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय अजून सुद्धा रस्त्यावरती पोलीस पाहायला मिळतात, ज्यामध्ये मुंबई पोलिसांच्या वेगवेगळी पथकं तर आहेतच, मात्र सीआरपीएफच्या सुद्धा तुकड्या आहेत आणि दंगल नियंत्रण पथक, त्याचबरोबर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जे काही जवान आहेत या सगळ्यांचा आधार या पोलिसांनी घेतलेला आहे आणि सध्या वाहतूक जी आहे ती पूर्णपणे पूर्ववत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सध्या केला जातोय। मुंबईतल्या दोन महत्त्वाच्या रस्त्यांवरती याचा परिणाम कालपासून जाणवतोय आणि तो म्हणजे मुंबईतला ईस्टर्न फ्रीवे जो पूर्णपणे ब्लॉक झालेला होता, त्यानंतर इथली वाहतूक कोंडी जी झालेली होती त्यानुसार मुंबई पोलिसांनी जे फ्लायओव्हर सुद्धा बंद केलेला होता आणि सकाळपासून सुद्धा आपण पाहतोय सुरुवातीला सकाळी काही गाड्यांची वर्दळ पाहायला मिळत होती, मात्र त्यानंतर आंदोलकांनी रस्ता अडवला आणि त्यानंतर जे फ्लायओव्हर सुद्धा बंद करण्यात आलेला होता। मात्र सध्या ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे पूर्ववत करण्यात आलेली आहे आणि आता दोन्ही बाजूच्या लेन जरी सुरू नसल्या तरी मात्र एक लेन सुरू ठेवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना एका विशिष्ट जागेमध्ये ठेवले, तिथे बॅरिकेटिंग केलेले आहेत आणि रस्ता पूर्णपणे मोकळा करून येणारी जाणारी वाहतूक अडून राहू नये यासाठी पोलीस सध्या प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। अजून सुद्धा आंदोलक रस्त्यावरती आहेत, काही प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते आहे। मात्र या सगळ्या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो लोकांकडून सध्या केला जातोय। ड्रोनची काही दृश्य सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळतात, त्या ड्रोनच्या दृश्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय गर्दी जी आहे ती दोन्ही बाजूला जी काही पांगलेली होती ती आता एका बाजूला करण्यात आलेली आहे आणि सगळ्या आंदोलकांना शांतपणे आंदोलन करण्याचा जो काही सूचना आहेत त्या दिल्या जात आहेत। मनोज जरांगे पाटील हे स्वतः मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत आणि ते सुद्धा वारंवार आवाहन करतात की मुंबईतल्या जनजीवनावरती परिणाम होणार नाही याची सुद्धा काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि त्यामुळे शांतपणे आंदोलन करा, अशा सूचना सध्या तरी दिल्या जात आहेत। आणि आता सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरची आणि मुंबईच्या बीएमसीच्या मुख्यालयाची वाहतूक जी आहे ती पुन्हा एकदा पूर्ववत होताना दिसते आहे। देखील नक्कीच कृष्णा, आणि आपण इथे पाहतो की मुंबई पोलिसांच्या ड्रोन सौजन्याने मिळालेली ही दृश्य आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतो की मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर मुंबई महापालिकेच्या समोर या ठिकाणी उभे आहेत। आता हा रस्ता पूर्ण मोकळा करण्यात आला आणि वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून आता केला जातोय। कालपासून या ठिकाणी ही वाहतुकीची कोंडी झाली होती। मराठा आंदोलक मोठ्या संख्येने या सगळ्या परिसरामध्ये जमलेले होते। या सगळ्या मराठा आंदोलकांना आता रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आलेला आहे आणि वाहतूक आता या ठिकाणी सुरळीत करण्यात आलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतो, ड्रोनने टिपलेली ही दृश्य आहेत। तर त्यामध्ये आता रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झाली आहे। आंदोलक जे आहेत ते एकवटलेले होते, या ठिकाणी वाहतूक या ठिकाणी थांबलेली होती, मात्र त्यानंतर मराठा आंदोलकांची समजूत काढून त्यांना बाजूला करण्यात आले। रस्त्याच्या एका बाजूला या सगळ्या मराठा आंदोलकांना करण्यात आले आणि वाहतूक आता सुरळीत करण्यात आली आहे। कालपासून हे मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले, मात्र कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नसल्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले होते आणि त्यांनी इथे हा रस्ताच अडवून धरलेला होता। आता मात्र सरकारकडून या आंदोलकांची व्यवस्था करण्यात आली आहे, शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे।
त्यानंतर आता आंदोलक हळूहळू पांगतायत। या सगळ्या आंदोलकांनी आझाद मैदानाकडे यावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं होतं। त्यानंतर मुंबई पोलिसांनी समजूत काढून या आंदोलकांना बाजूला केलेलं आहे। आज पाऊस नाही, त्यामुळे तेवढाच एक दिलासा या आंदोलकांना या ठिकाणी मिळालाय। मात्र सकाळपासूनच या सगळे आंदोलक जे आहेत ते मुंबई महापालिकेसमोर असे जमलेले होते। त्या ठिकाणी वाहतूक देखील त्यांनी रोखून धरली होती। कोणतीही सोय नसल्यामुळे या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले होते। मात्र त्यानंतर जरांगे पाटील यांनी केलेलं आवाहन, पोलिसांनी काढलेली समजूत, यानंतर ही वाहतूक आता सुरळीत करण्यात आली आहे। ड्रोनने टिपलेली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पुन्हा एकदा कृष्णाकडे जाऊयात। तर मुंबई महापालिकेसमोरची वाहतूक जी आहे ती आता सुरळीत करण्यात आलेली आहे। ड्रोनने टिपलेल्या या दृश्यांमध्ये आपण पाहतो की सगळे रस्ते कसे ब्लॉक झालेले होते। कृष्णा, आता हळूहळू वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात आलेली आहे। आंदोलक जे आहेत ते एका बाजूने आहेत, त्याचबरोबर त्यांना आता आझाद मैदानाकडे या असं आवाहन देखील जरांगेंकडनं करण्यात आले। जी कृष्णा।